आई बाबा मी येतोय ऐकताच अशी भरती येते आनंदाला की पुढचे शब्द बुडून जातात त्यात कुठल्या कुठे. लाट ओसरल्यावर असं अचानक कसं, कधी, किती दिवसासाठी सारं बैजवार जाणून घेतलं जातं. डोका वर काढू पाहणाऱ्या मनातल्या कुशंकेला फार हद्दपार केलं जातं. साचलेपणाची धूळ, एकटेपणाची जळमट सारं स्वच्छ केलं जातं. नकारात्मकतेची एवढीशी डस्त नको, जातीनं लक्ष दिलं जातं. त्याला याने त्रास होतो, त्याला हे चालत नाही, त्याला हे हवं आहे, त्याला ते मिळत नाही, असं करू, इथं जाऊ, घरात दुसरा विषयच नाही. गुडघे कुरकुरत असतानाही बाप मूर्ती सारं काही मिळवते. डुकरी कंबर विसरून आई सगळं त्याच्या आवडीचं रांधते. आशेची झुमरं झगमगतात, घर अंगण हवे तसे सजते. त्याच्या मिठीत सामावताना सुरकत्या सुखाने थरथरतात. कशाला आणत बसतोस रे, जोर जोरात जरी रागे भरतात, त्याने आणलेले कपडे घालून दोघे आतन फुलून येतात. काळीच गप्पा ऐकत ऐकवत काळ वेळाचं भान विसरून जातात. फिरणं होतं, खरेदी होते, मित्र नातलग भेटून जातात. असणं, हसणं, बोलणं, वावरणं सारं मनात भरून घेतात. पंख लावून दिवस येतात, कापरासारखे उडून जातात. चंपी करणाऱ्या आईचे हात अंमळ जास्तच रेंगाळतात. त्याचे पांघरून सारखे करत बाबा गैवर आवरतात. सगळं मिळतं का आता तिकडं? मुळीनं ऐकता आई त्याची बॅग भरते. त्याच्या मायेच्या माणसासाठी आवर्जून काही बांधते. नीट जपून राहा, काळजी घ्या, दोन्ही बाजूनी सांगितलं जातं. समजूतदार आहेत आई बाबा, गुणी मायाळू आहे लेकरूही. पंखात बळ, पाखरांचं उडणं मनापासून स्वीकारलंही. त्याच्या संघर्षाची पुरेपूर जाणीव अन यशाचा भरभरून आनंदही. पण या पणवर स्वार होऊन विमान हवेत उड्डाण घेते. मुलगा तिकडं सेंटी होतो. आई पदराने डोळे पुसते. असंख्य निरोप क्षणांचे साक्षी एअरपोर्ट. बाबा सवे काहुरते.